शाश्वत पर्यावरण विकासासाठी देवराई प्रकल्प राबवणारी महाराष्ट्रातील पहिली व एकमेव आश्रमशाळा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोय या ठिकाणी मागील वर्षी शाश्वत पर्यावरण विकासासाठी थेऊर येथील देवराई फाउंडेशन पुणे तसेच डेव्हलपमेंट सपोर्ट कौन्सिल नंदुरबार, मैत्री फाउंडेशन मुंबई, सत्संग फाउंडेशन पुणे यांच्या मदतीने देवराई प्रकल्प राबविण्यात आला। आज ह्या प्रकल्पाला 1 वर्ष पूर्ण झाले असून अतिशय यशस्वीरित्या या संपूर्ण प्रकल्पातील झाडांची वाढ झालेली आहे। अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी ही आश्रमशाळा महाराष्ट्रातील प्रथम व एकमेव आश्रमशाळा ठरली आहे। या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील दुर्मिळ होत असलेल्या 185 प्रजातींच्या झाडांची शास्त्रशुद्धपणे जमिनीवर आखणी करून लागवड करण्यात आलेली आहे की ज्या योगे या झाडांची योग्य पद्धतीने आणि लवकर वाढ व्हावी अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे परिसरातील 5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत वातावरण बदल होऊन उत्पादकतेतही वाढ होते। परिसरातील जैवविविधतेत बदल होतोय। शालेय परिसरातील वातावरण या प्रकल्पामुळे सकारात्मक बदल दिसून आलेला आहे। यासोबतच या शाळेने मागील वर्षी सामाजिक वनीकरण विभागामार्फत बिहार पॅटर्न ही राबवलेला आहे। या अंतर्गत एक मूल एक झाड या प्रकल्पांतर्गत शालेय परिसरातील सर्व रस्ते आणि बिल्डिंगच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्यात आलेली आहे व प्रत्येक झाड प्रत्येकी एका विद्यार्थ्याला सोपवण्यात आले आहे। तसेच सामाजिक वनीकरण मार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 माणसांची या झाडांच्या देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे या झाडांची नियमित देखरेख होऊन झाडांच्या वाढीला त्यांची मदत झालेली आहे। अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी देखील ही पहिली शाळा आहे। यासोबतच या शाळेतील विद्यार्थी हे अकॅडमिक तथा खेळातही सराईत आहेत। मागील वर्षी राज्यस्तरापर्यंत 16 विद्यार्थ्यांची खेळात निवड झालेली आहे। मागील 2 वर्षापासून कॅनरा ज्योती गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी लोय आश्रम शाळेची निवड होऊन या शाळेतील 5वी ते 10वी मध्ये प्रथम आलेल्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला 5000 रुपयांचे रोख बक्षीस कॅनरा बँकेच्या सौजन्याने दिले जात आहे। तसेच निरनिराळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचा उत्स्फूर्त सहभाग असतो। त्यातीलच एक भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा घेणारी देखील ही पहिली शाळा ठरली आहे। यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची संपूर्ण टीम सतत मेहनत घेत असते आणि त्यांचे प्रतिफल म्हणून या शाळेच्या वातावरणात परिसरात असंख्य प्रकारच्या निरनिराळ्या प्रजातीचे झाडे आपणास एकत्र बघाव्यास मिळतात। यावर्षी देखील DSO नंदुरबार यांच्या सौजन्याने शालेय आवरणाच्या कंपाऊंड लगत 500 बांबूंचे रोप लावण्याचा शाळेचा मानस आहे। तसेच नाशिक ब्लॉगिंग NGO ग्रुप यांच्या सौजन्याने लवकरच प्लास्टिक मुक्त शाळा या अभियानावर देखील शालेय टीम काम करताना दिसून येणार आहे आणि त्यासाठी योग्य ते प्रयत्न सुरू आहेत। या प्रकल्पाला पाहण्यासाठी परिसरातून पर्यावरण प्रेमी या शाळेला भेटी देतात।